Hello friends, today we are going to learn tense. Page number 41, language study. You have learned in standard 6 that verb means action words have different form to show the time at which the action happens. म्हणजे काय तर बघा, इयत्ता 6वी मध्ये असताना आपण एखादी घटना किंवा एखादी कृती कधी घडली हे दाखवण्यासाठी व्हर्बची विविध रूपं वापरतो. आता व्हर्ब म्हणजे काय इथं तर क्रियापद. वेगवेगळ्या प्रकारची क्रियापद वापरून आपण एखादी घटना किंवा कृती कोणत्या काळात घडली हे आपण सांगत असतो. बघा, मराठीमध्ये जसं भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ असे 3 काळ आहेत, तसेच इंग्रजीमध्ये सुद्धा पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स अँड फ्युचर टेन्स अशी 3 प्रमुख काळ आहेत. आता इथं बघा, पास्ट म्हणजे काय तर भूतकाळ, प्रेझेंट म्हणजे काय तर वर्तमान काळ आणि फ्युचर म्हणजे काय भविष्यकाळ. आता इथं उदाहरणं दिलेले आहेत. बघा, एक वाक्य दिलेलं आहे पास्टमधलं, ही लिव्ड इन अ होल. तेच वाक्य प्रेझेंटमध्ये बघा, ही लिव्स इन अ होल. आणि फ्युचरमध्ये तेच वाक्य, ही विल लिव्ह इन अ होल. म्हणजे याचा अर्थ काय बघा, पास्ट टेन्स म्हणजे ही लिव्ड इन अ होल म्हणजे तो होलमध्ये राहत होता. होल म्हणजे छिद्र, छिद्रामध्ये राहत, बिळामध्ये राहत होता, घडून गेलेली घटना आहे. ही लिव्स इन अ होल, तो बिळामध्ये राहतो. आणि वर्तमान काळामध्ये ही विल लिव्ह इन अ होल म्हणजे तो बिळात राहील. म्हणजे बघा, you also know that the past tense forms usually have d, ed or ied at the end. बघा, जेव्हा आपण एखादा वर्ब किंवा ॲक्शन वर्ड पास्टमध्ये वापरतो त्यावेळेला त्या क्रियापदाला लागून डी, ईडी किंवा आयईडी शेवटी आपण वापरतो. उदाहरणार्थ इथं लिव्ह हे मूळ रूप आहे आणि त्याला ईडी प्रत्यय लागल्यामुळं, ईडी प्रत्ययामुळं आपण ते सहज ओळखू शकतो की हे जे सेंटेन्स आहे ते पास्ट टेन्समधलं आहे. नेक्स्ट बघा, सम प्रेझेंट टेन्स फॉर्म्स थर्ड पर्सन सिंग्युलर हॅव यस, इयस और आयईएस ॲट द एंड. Present tense forms used with I, we, you and they do not have yes, es or ies. From after them there is no change in them. बघा, there are main 7 pronouns. आता प्रोनाउन्स म्हणजे काय, जसं आपण मराठीमध्ये सर्वनामं आहेत, मी, मला, तुला, त्याचा, त्यांची, तो, ती, त्याप्रमाणेच इंग्रजीमध्ये सुद्धा आय, यू, वी, दे, ही, शी, इट अशी एकूण 7 प्रोनाउन्स आहेत. आणि त्यापैकी बघा, ज्या वेळेला आपण प्रेझेंट टेन्समध्ये एखादा ॲक्शन वर्ड वापरतो त्यावेळेला आय, वी, यू आणि दे यामध्ये ज्यावेळेला आपण ॲक्शन वर्ड वापरतो त्यावेळेला यस किंवा यस प्रत्यय लागत नाही, मूळ क्रियापदच वापरलं जातं. आणि ज्या वेळेला थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजेच काय तृतीय पुरुष एकवचनी म्हणजेच ही, शी, इट ही जी 3 प्रोनाउन्स आहेत, या 3 प्रोनाउन्सचा जर आपण वापर केला तर क्रियापदाच्या शेवटी यस, इयस किंवा आयईएस असे अक्षरं लावली जातात. आता द
फ्युचर इज इंडिकेटेड बाय विल अँड शाल. फ्युचर टेन्स ओळखणं अगदी सोपं आहे, कारण फ्युचर टेन्समध्ये क्रियापदाच्या पूर्वी विल किंवा शाल येतं. तर बघा इथे एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. यूज एनी 5 ऑफ द फॉलोइंग वर्ब्स इन युअर ओन सेंटेन्स टू शो द पास्ट, प्रेझेंट्स अँड फ्युचर टेन्स. बघा इथे त्यांनी काही शब्द दिलेले आहेत. वर्ब आहेत हे ॲक्शन वर्ब. लाईक म्हणजे आवडणे, लव म्हणजे प्रेम करणे, ॲन्सर उत्तर देणे, स्कॅम्पर म्हणजे उड्या मारणे इकडं तिकडं, वेट वाट पाहणे, स्निप म्हणजे श्वास आत घेणे किंवा मुसूमुसू रडणे, आणि लाफ म्हणजे रडणे. तर या सर्व वर्बचा आपण तिन्हीमध्ये म्हणजे पास्टमध्ये काय बदल होतो, प्रेझेंटमध्ये काय बदल होतो आणि फ्युचरमध्ये काय बदल होतो हे आपण आता पाहूया. बघा इथं मी दिलेलं आहे वर्तमान काळ. यामध्ये आय, यू, वी आणि दे जर आपण वापरणार असेल तर त्या वर्बमध्ये वर्ब कसं येईल, आणि वर्तमान काळातच थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही, शी, इट जर आलं असेल तर कसं होईल. तर बघा पहिला शब्द आहे लाईक. तर लाईक ज्यावेळेला आपण प्रेझेंट टेन्समध्ये वापरतो त्यावेळेला आय लाईक होतं. तेच जर आपण ही किंवा शीच्या पुढं जर तो शब्द वापरला तर ही लाईक्स किंवा शी लाईक्स होतं. तोच वर्ब आपण भूतकाळात वापरला तर त्याला ईडी प्रत्यय लागतो. आय लाईकड, यू लाईकड, वी लाईकड, दे लाईकड. आणि तोच जर आपण फ्युचर टेन्समध्ये वापरला तर त्या व्हर्बच्या पूर्वी विल येतं. उदाहरणार्थ यू विल लाईक, ही विल लाईक. त्यानंतर दुसरा शब्द आहे बेंड म्हणजे वाकणे. आय बेंड, यू बेंड, ही, शी, इट बेंड्स म्हणजे इथं यस हा प्रत्यय लागतो. त्यानंतर बेंडचं भूतकाळी रूप बेंट होतं आणि भविष्यकाळामध्ये वापरताना विल बेंड. त्यानंतर लव, लव्ज, लव्ड, विल लव. ॲन्सर, ॲन्सर्स, ॲन्सर्ड, विल ॲन्सर्ड. स्कॅम्पर, स्कॅम्पर्स, स्कॅम्पर्ड, विल स्कॅम्पर. वेट, वेट्स, वेटेड, विल वेट. स्नीफ, स्नीफ्स, स्निफ्ड, विल स्निफ. लाफ, लाफ्स, लाफ्ड, विल लाफ. म्हणजे तुमच्या लक्षात आलं काय बघा, ज्या वेळेला आपण एखादं व्हर्ब भूतकाळामध्ये म्हणजेच पास्ट टेन्समध्ये वापरतो त्यावेळेला ईडी प्रत्यय लागतो. भविष्यकाळामध्ये वापरतो त्यावेळेला त्या व्हर्बच्या पूर्वी विल लागतं. आणि वर्तमान काळात म्हणजेच प्रेझेंट टेन्समध्ये जर आय, वी, दे या जर प्रोनाउन्सच्या नंतर वापरणार असेल तर तो व्हर्ब तसाच वापरला जातो, मूळ रूप वापरलं जातं. आणि तेच थर्ड पर्सन सिंग्युलर म्हणजे ही, शी, इट यांच्याबरोबर वापरणार असेल तर त्या मूळ क्रियापदाला यस प्रत्यय लागतो. त्यानंतर काही इरेग्युलर वर्ब्स आहेत. बघा इथं कॅन वी कंप्लीट द फॉलोइंग टेबल. नोट दॅट these verbs have irregular past tense form. इरेग्युलर म्हणजे काय, तर त्या क्रियापदाच्या मूळ रूपामध्ये बदल होतो, त्याचं स्पेलिंग बदललं जातं. उदाहरणार्थ बघा आता इथं हे सुद्धा प्रेझेंट टेन्स, पास्ट आणि हे गो वर्तमान काळाचं मूळ रूप आहे. गो, गोज. ज्यावेळेला आपण ही, शी, इट वापरतो त्यावेळेला त्याचं गोज होतं, पण त्याचंच भूतकाळामध्ये वेंटमध्ये रूपांतर होतं. गो, गोज, वेंट. आणि भविष्यकाळामध्ये वापरताना पुन्हा विल वापरून त्याचं मूळ रूप वापरलं जातं, विल गो. कम, कम्स, कम्सचं मग केम होतं, विल कम. इट, इट्स, एट, विल इट. गिव, गिव्स, गेव,
will give. Fly, flies, flew, will, flew. Fall, falls, fail, will, fall. Do, does, did, will, do. Draw, draws, drew, will, draw. Dig, digs, dug, will, dig. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का बघा, काही अशी व्हर्ब्स आहेत की ज्यांचं पास्ट टेन्समध्ये आपण ज्यावेळेला रूपांतर करतो किंवा पास्ट टेन्समध्ये ते व्हर्ब आपण वापरतो त्यावेळेला त्याच्या स्पेलिंगमध्ये म्हणजेच त्याच्या मूळ रूपामध्ये काय होतो, बदल होतो आणि त्याच्या स्पेलिंगमध्ये सुद्धा इथं बदल होतो. गोचं वेंट, कमचं केम, इटचं एट, गिवचं गेव, फ्लायचं फ्ल्यू, फॉलचं फेल, डूचं डीड आणि ड्रॉचं ड्र्यू, डिगचं डग. हे तुमच्या लक्षात आलंच असेल. अगदी सोप्या पद्धतीनं मी इथं सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे इथं हे लँग्वेज स्टडी आपलं संपलेलं आहे. फक्त आपण एवढंच लक्षात ठेवायचं आहे की पास्ट टेन्स जर आपल्याला ओळखायचा असेल तर त्या क्रियापदाला ईडी प्रत्यय लागलेला असतो. प्रेझेंट टेन्स जर आपल्याला ओळखायचा असेल तर त्या क्रियापदाचं मूळ रूप वापरलेलं असतं किंवा यस प्रत्यय लागलेला असतो. आणि फ्युचर टेन्स ज्यावेळेला आपल्याला ओळखायचा असेल तर तो अगदी सोपा आहे. त्या क्रियापदाच्या सुरुवातीला शाल किंवा विल वापरलं जातं. थँक्यू.